कोल्हापुरात मागील वर्षभरात अनेक गुन्हे घडले। अनेक वादातून हत्या, चोऱ्या, फसवणूक अशा अनेक घटना मागील वर्षात घडल्या। गुन्हेगारीचा आलेख मागील वर्षभरात उंचवतानाच दिसला। गुन्हेगारांनी पोलिसांना आव्हानच दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील मागील वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। कोल्हापूर जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस धक्कादायकरित्या वाढताना दिसतोय। 2022 मध्ये जितके गुन्हे घडले तितकेच किंबहुना त्याहून अधिक गुन्ह्यांनी मागच्या वर्षात कोल्हापूर जिल्हा हादरून निघालाय। 2023 मध्ये तब्बल 50 जणांचे मुर्दे पडले। अनैतिक संबंध, जमिनीचे वाद, पूर्ववैमनस्य, आर्थिक वाद, दारूची नशा ही या गुन्ह्यांमागील कारणं असल्याचं तपासात समोर आले। सुमारे 200 महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या। घरफोडी, चोऱ्यांचा आकडाही 550च्या घरात गेला, तर जुगाराविरोधातील कारवायांची संख्या 1500 वर पोहोचली आहे। कायम शांत आणि पुरोगामी अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात दंगलीची ही गंभीर घटना सुद्धा 2023 मध्ये घडली आहे। खून 50, खुनाचा प्रयत्न 86, दरोडा 11, जबरी चोरी 112, घरफोडी 424, किरकोळ चोरी 2018, गर्दी मारामारी 455, बलात्कार 195, विनयभंग 437, प्राणघातक अपघात 412, जुगार 1475, दारूबंदी 2523, कर्मचाऱ्यांवर हल्ला 60 आणि दुखापत 1134 अशा या आहेत 2023 मधील गुन्हेगारी घटना। दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोरींच्या घटना देखील मागील वर्षात वाढलेल्या दिसल्या। चोरी झालेल्या 966 वाहनांची एकूण किंमत कोट्यवधींच्या घरात आहे। वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत तब्बल 1.5 कोटींचा गुटखा जप्त करत 57 तस्करांच्या मुसक्या देखील आवळण्यात पोलिसांना यश आले। गुंडांनी खंडणीपायी व्यापाऱ्यांना धमकवल्याच्या घटनांसह मारहाणीत व्यापाऱ्यांच्या मृत्यूच्या घटना देखील ताज्याच आहेत। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या गुंडांविरोधात कारवाई केली आहे। भविष्यात अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय। ज्या मनी लेंडर्स किंवा सावकारांकडे जे रजिस्टर्ड आहेत परंतु जे नियमाला धरून काम करत नाही त्यांच्या विरुद्ध देखील जर तक्रारी असतील तर त्या देखील नागरिकांनी पुढे यावं आणि कुठलीही भीती न बाळगता त्या तक्रारी कराव्यात। त्यामध्ये देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शेअर मार्केटसह विविध स्कीममध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात मोठ्या रकमेच्या परताव्याचा आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातल्याच्या घटना देखील घडल्यात। विविध कारणांमुळे घडलेल्या या गुन्ह्यांसह संघटित टोळ्यांचं वर्चस्व, वादातून घडलेल्या रक्तपाताच्या घटना रेकॉर्डवर आणत 2023 सरलं। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात या घटनांमुळे काहीशी दहशत निर्माण झाली आहे। त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस काय पावलं उचलतात, नवीन वर्षात कायदा सुव्यवस्था राखण्यात त्यांना किती यश येतंय हे पाहावं लागेल। कोल्हापूरहून शेखर पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।